तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी चटपटीत असा भन्नाट नाश्ता, तो पण फक्त 10 मिनिटात तयार होतो असा। त्याच्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि चिमूटभर हळद, तसंच थोडीशी कोथिंबीर, अर्धा कांदा, 1 कप दूध आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, तसंच इथं मी अंडी घेतलेत। तर त्या अंडी आता मी फोडून घेते। 3 अंडी मी घेतलेत, तर आपल्याला ह्याच्यामध्ये 5 अंडी लागणार आहेत। तर सगळ्यात अगोदर मी इथं 3 अंडी फोडून घेतलेत। तर छानपैकी ते अंडी फोडून त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाला सगळा टाकायचा आहे। चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि चिमूटभर हळद। तर हे छानपैकी टाकून फेटून घ्यायचं आहे आपल्याला। अंड्यामध्ये हा सगळा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा नाश्ता असा झटपट तयार होतो। तुम्ही लहान मुलांना टिफिनला सुद्धा हा छानपैकी भन्नाट असा नाश्ता तुम्ही देऊ शकता। तर असं ह्या पद्धतीने मी मिक्स करून घेते आणि तसंच आता छानपैकी मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे कांदा कापून घेतला होता, अर्धा कांदा घेतलाय, कांदा आणि कोथिंबीर ती टाकून घ्यायची आहे। ह्याच्याऐवजी तुम्ही कोणतीही भाजी लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गाजर, बीट असं टाकू शकता। तसंच दूध टाकून घेतलंय मी, थोडंसं दूध टाकून हे गव्हाचं पीठ ॲड करून घेते। तर गव्हाचं पीठ टाकून छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय, ते सगळं टाकलं नाही आहे, अर्धीच वाटी मी इथं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। तर छानपैकी आता ह्याला मिक्स करून घ्यायचं, त्याच्या गुठळ्या होतील असं ठेवायचं नाही आहे, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असं मिक्स झालंय। तर 2 अंडे आता आपण वरून त्याच्यामध्ये फोडून घ्यायचे। 3 अंडे अगोदर टाकायचे आणि 2 अंडे नंतरनं टाकून परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं दूध राहिलं होतं ते पण दूध ह्याच्यामध्ये टाकून छान असं हे मिक्स करून घेते। तर आता छान मिक्स झालंय, पण कुठं कुठं गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या राहतात, म्हणून मी इथं विरी घेतली आहे। त्यांनी छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या गव्हाच्या गुठळ्या फुटतील। तर तुमच्याकडे विरी नसेल तर तुम्ही अंड फेटायचं जे असतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर छान असं तर बघू शकता मिक्स झालेलं आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे। तर बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा हे बॅटर मी ठेवलेलं नाही आहे। छान असं हे पौष्टिक असा नाश्ता तयार होतो। तर मी इथं तवा घेतलाय, तवा गरम केलाय, छानपैकी तवा गरम झालेला आहे। तर आता ह्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे। तेल सगळ्या साईडने तव्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हा लोखंडी तवा आहे, माझा भाकरी करायचा तवा आहे, त्याच्यावरतीच मी घेते। पहिल्यांदा लोखंडी तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवरती छानपैकी तवा गरम करायचा, तेव्हाच आपल्याला ते बॅटर टाकून घ्यायचं, जेणेकरून ह्या लोखंडी तव्याला ते बॅटर चिटकणार नाही। तर छानपैकी 2 मिनटं गरम करून घेऊया आपण। आणि आता गरम झाल्यानंतर आपण डोसा ज्या पद्धतीने टाकतो त्याच पद्धतीने फक्त थोडंसं मी हे बॅटर टाकून घेते आणि छान असं चमच्याने पसरून घेते साईडनी। तर आपण हे अंडा पराठे करत आहोत, ते पण झटपट चपाती न करता चपाती आणि अंडा पराठा एकदम मिक्स करणार आहोत। फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होईल असा हा पराठा आपण तयार करत आहोत। तुम्ही लहान मुलांना टिफिनला 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये तयार होईल असा हा भन्नाट नाश्ता तुम्ही देऊ शकता। तर बघू शकता चमच्याने मी ह्या पद्धतीने पूर्ण तव्यामध्ये पसरून घेते आणि शक्यतो हे चिटकत नाही, कारण की त्याच्यामध्ये अंडा असतं। तर छान असं हे शिजून घ्यायचं आहे आपल्याला।
तर खालून शिजलेला आहे, तर आता आपण याला पलटी मारून वरची पण बाजून शेकून घेऊया। तर बघू शकता छान असे ही बाजू शेकलेली आहे, म्हणजेच तयार आहे। तर आता खालची बाजू पण आपण तयार करून घेऊया। तर बघू शकता छान असा आपला हा अंडा पराठा तयार झालेला आहे। तसंच त्याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पराठे टाकून घेते आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा। लहान मुलांना खूप आवडेल आणि दही सोबत किंवा केचप सोबत तुम्ही ही पराठे तुम्ही देऊ शकता। नक्कीच ही रेसिपी तुम्ही अंडा पराठा घरी ट्राय करा। तुम्हाला जी भाजी आवडेल ती भाजी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता सगळे पराठे आपले अंडा पराठा तयार झालेला आहे। तर बघू शकता छान असे आपले पराठे तयार झालेले आहेत। नक्कीच तुम्ही लहान मुलांना हे पराठे घरी टिफिनला देऊ शकता। 10 मिनिटात असा हा भन्नाट नाश्ता होतो। तुम्ही हे केचप सोबत खाऊ शकता। तर तुम्हाला ही अंडा पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।